विश्व कसे आहे? आनंद आहे. सगळ्यांनी नाही स्वयंभू आहे. फक्त आनंद अनंत अनादी अनादी अनंत. त्याला सुरुवात पण नाही, त्याला शेवट पण नाही. अनादी अनंत. आणि कसं आहे सांगितलं तर तुम्ही सांग. स्वयंभू स्वयंभू म्हणजे त्याला कोणी बनवलेलं नाही. आणि कसं आहे अकृत्रिम आहे. द्रव्य कशीच म्हणतात तसं गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. मग द्रव्य संबंधीच आपण अजून विशेष बघत होतो. द्रव्य म्हणजे दुसरी काही वस्तू नाही, गुणांचा समूह म्हणजेच द्रव्य आहे. जसं उदाहरण सोन्याचं दिलं, तांब्याचं उदाहरण दिलं, साखरेचं उदाहरण दिलं. तर कुठली पण वस्तू घेतली तर ती गुणात्मक असते, म्हणजे गुणांना बनलेली असते, त्याच्यामध्ये गुण भरलेले असते. त्याला आपण काय म्हणतात? द्रव्य. तर जसं विश्व अनादी अनंत आहे, तसं द्रव्य सुद्धा कसं आहे? अनादी अनंत आहे. त्याला सुद्धा कोणी बनवलेलं आहे द्रव्याला? जसं विश्वाला कोणी बनवलेलं आहे, द्रव्य सुद्धा कसं आहे? अनादी काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत राहणार आहे. हे द्रव्य कधी नवीन निर्माण होत नाही. द्रव्याची पर्याय बदलत असते, थोडं पर्याय येणार नाही, परंतु द्रव्य बदलत नाही. द्रव्य जसं आहे तसंच अनादी काळापासून राहत आणि अनंत काळात. आपण किती शरीर धारण केली? अनंत शरीर धारण केले आजपर्यंत, पूर्वी अशी. तर त्या सगळ्या शरीरामध्ये जीव तोच होता का वेगवेगळा होता? तोच जीव होता ना, आपला जीव. त्या शरीरात तोच पूर्वीच्या शरीरात, त्याच्या पूर्वीच्या शरीरात तोच जीव होता. मग हे जे आहे त्याला काय म्हणतात? द्रव्य. द्रव्य तेच आहे, परंतु त्याची काय होत जाते? पर्याय बदलत जाते. म्हणून द्रव्याची दुसरी व्याख्या तुम्हाला शिकवताना म्हटलं काय की जे आपापल्या गुण पर्यायांना पूर्वी प्राप्त झाले, आता प्राप्त होत आहे. सगळ्यांनी बरोबर वेळेवर यायचं आणि पुढे प्राप्त होईल. त्यास द्रव्य म्हणतात. जे द्रव्य प्रत्येक समयाला कोणत्या रूपाने होत आहे? आपापल्या गुणाने पर्याय रूपाने त्यालाच ते प्राप्त होतं. तर द्रव्य हा अनादी काळापासून आम्ही सांगितलं. म्हणजे द्रव्याला एक दुसरं नाव आहे अन्वय. काय म्हणतात द्रव्याला? अन्वय. अन्वय म्हणजे तोचपणा, प्रवाह रूपानं येणं. द्रु धातू आहे. सगळं तर व्यवस्था बघून घ्यायला लावायचं आणि तर ते खर्च बसलं. अजून हे मला जरा उंच करता खूप छान होईल. ते तसं करते. फळा पिसून ठेवायचं. असा द्रव्य शब्द जो बनला ना, हा द्रु धातू संस्कृतमध्ये असते. तुम्हाला लक्षात असेल, त्याचा द्रव बनते. द्रव म्हणजे रूप चालवताना द्रवती. त्याला त्याच्यापासून काय शब्द झाला? द्रव्य शब्द झाला, तयार झाला. कुठल्या तरी धातूपासून शब्द तयार होत असतो. मग त्या द्रु धातूचा अर्थ आहे वाहने. तर द्रव्य सुद्धा जसं नदी वाहते ना, तसं द्रव्य सुद्धा आपल्या सगळ्या पर्यायामध्ये अनादी काळापासून वाहत आले. तेच आलेलं आहे. जर आता ही आपली एक मनुष्य पर्याय घेतली तर जन्मल्यापासून मरेपर्यंत मनुष्यपणा सतत तुमच्यावर आहे की जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तुम्ही मनुष्यच असणार आहे. तर तो मनुष्यत्व जे आहे, मनुष्यपणा ज्याला म्हणतो, ते जसं जन्मापासून मरेपर्यंत राहते.
तसे द्रव्य जे आहे ते अनादी काळापासून ते अनंत काळापर्यंत प्रत्येक पर्यायामध्ये असणारच ते द्रव्यच ते आपल्या आपल्या पर्यायाला वास्तविक धारण करत असतं. जसं सोनं आहे, सोनं काय करतंय, कुठल्याही पर्याय असू दे ते सोनं 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 त्या सगळ्या पर्यायामध्ये असतंच की. जसं तुम्ही रिंग आहे त्या मोडल्या कुंडल केले, दुसरे काहीतरी कानातले दुसरे दागिने केले, ते मोडले अंगठी केली, ते मोडले आणखी दुसऱ्या हातातले कांदे केले. तर त्या सगळे ते सोनं जरी मोडून अनेक पर्याय पण परिणमत असलं तरी त्यामध्ये सोनं जे आहे तेच तेच आहे का वेगवेगळं आहे? तेच आहे ना सोनं. तसे हे द्रव्य एक उदाहरण आहे ते सोन्याचं. ते सोनं पण वास्तविक तर उद्गलाचे पर्याय आहे, परंतु उद्गल द्रव्य, जीव द्रव्य हे जे द्रव्य आहे ते आपल्या सगळ्या पर्यायामध्ये प्राप्त होतं, परंतु ते तेच असतं, ते बदलत नाही. द्रव्य कधी बदलत नाही. द्रव्य सगळ्या पर्यायामध्ये सगळ्या आपल्या गुणांमध्ये सतत प्राप्त होत असतं. प्रत्येक समयाला द्रव्याचं एक कामच आहे की ते आपापल्या पर्याय रूपानं परिणमणं. म्हणून द्रव्य काय असतं हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला सगळ्या पर्यायामध्ये ते द्रव्याची द्रव्य दृष्टी प्राप्त झाली तर आपल्याला कधी दुःख होणार नाही. म्हणून काय सांगितलं की जे आपल्या गुणपर्याय आपापल्या गुणपर्यायाला पूर्वी प्राप्त झाले, आता पण ते प्राप्त होते. आता सुद्धा आपलं जीव द्रव्य कुणाला प्राप्त होत आहे? आपल्या ज्ञानाधिक अनंत गुणांना. आणि आपली जी काय आता वर्तमानामध्ये जी अवस्था आहे, पर्याय आहे, त्या पर्यायाला कोण प्राप्त होत आहे? आपलं जीव द्रव्य. पुढे ज्या ज्या पर्याय होतील त्याला कोण प्राप्त होणार? आपलं द्रव्य. जे द्रव्यच त्या रूपाने होणार ना, सोनच त्या दागिन्या रूपाने परिणत. तसं जीव द्रव्यच त्या आपल्या मनुष्य, देव, नारळ, क्रियांच्या किंवा सिद्ध पर्यायामध्ये जाईल तर त्या पर्यायाला कोण प्राप्त होणार? द्रव्यच प्राप्त, आपलं जीव द्रव्यच प्राप्त होणार. म्हणून द्रव्याची काय व्याख्या केली? जे आपापल्या म्हणजे जे आपापल्या गुणपर्यायांना पूर्वी प्राप्त झाले, आता प्राप्त होत आहे आणि पुढे प्राप्त होईल त्याला म्हणतात द्रव्य. म्हणजे शास्त्रामध्ये दोन्ही व्याख्या आहेत. ही सोपी व्याख्या की गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. हे पुढचं एकदम थोडीशी अवघड आणि सगळ्यांना समजत नाही म्हणून ती व्याख्या सगळे सांगितली जात नाही, परंतु आपल्या शास्त्रामध्ये ही व्याख्या येते सगळीकडे. तर त्याला म्हणतात द्रव्य. म्हणून ते तिन्ही काळामध्ये प्राप्त झालं म्हणजे त्याला वाहत गेलं आपल्या पर्यायामध्ये. पर्यायामध्ये परिणाम करत गेलेलं ते द्रव्य, त्याला द्रव्य म्हणायचं. द्रव्य ही संकल्पना काय? संकल्पना म्हणजे कल्पित नाहीये. द्रव्य आहे वास्तविक. प्रत्येक जे काय आपल्याला जगामध्ये दिसतंय ते द्रव्याचंच परिणाम आहे. जे दिसतं ते पर्याय असते आणि त्या पर्यायामध्ये जे व्यापून आहे त्याला काय म्हणायचं? द्रव्य. आता आपली मनुष्य पर्याय दिसते, मनुष्य पर्याय पण कोण झालेलं आहे? जीव द्रव्य झालेलं आहे. मग ते प्रत्येक जीव द्रव्य तुमचं सगळ्यांचं आपलं वेगळं आहे ना. मग ते कधी एकेंद्रिय पर्यायात जाईल, कधी द्विंद्रिय पर्यायात जाईल, कधी त्रिंद्रिय पर्यायामध्ये, कधी नरकामध्ये, कधी देवामध्ये, अशा अनेक पर्यायाला धारण करतं. कोण धारण करतं? द्रव्य धारण करतं. म्हणजे जीव द्रव्य धारण करतं ना. सगळ्या ज्या जीवाच्या पर्याय आहेत त्यांना जीव द्रव्य धारण करतं. जे भूतगलाच्या पर्याय त्यांना आता टेबल रूपान कोण झालेलं आहे? हे पिंची रूपान कोण झालेलं आहे? भूतगल द्रव्य. हे भूतगल द्रव्याचे पर्याय. म्हणजे ह्यामध्ये मूळ कोण आहे? वस्तू. तर भूतगल द्रव्य. म्हणजे ते त्या पर्यायामध्ये जर भूतगल द्रव्य व्यापून आहे तसं आपल्या जीवाच्या पर्यायामध्ये जीव द्रव्य व्यापून आहे. द्रव्य हे व्यापक असतं आणि पर्याय हे कसे असते? व्याप्य म्हणतात त्याला. शब्द व्यापक आणि व्याप्य. जे सगळ्यामध्ये राहतं व्यापून त्याला म्हणायचं व्यापक. आणि जे एक आहे ज्याच्यामध्ये ते व्यापून असतं त्याला काय म्हणायचं? व्याप्य. जर हे शब्द तुम्हाला नवीन असले तरी एकदा कानावरून गेले तर तुम्हाला लक्षात येईल. व्यापक आणि व्याप्य. व्यापक कोण असते? द्रव्य. आणि व्याप्य कोण असते? गुण आणि पर्याय. गुण पर्यायामध्ये द्रव्य व्यापून आहे ना, म्हणून व्याप्य कोण झालं? गुण आणि पर्याय. आणि व्यापक कोण झालं? द्रव्य. जसं आंबा आहे तर ज्याला कच्चा होता त्यावेळेला त्याचे जे भूतगल द्रव्य होतं तर ते त्यावेळेचे जे गुण आणि पर्याय आहेत त्याची अवस्था त्यामध्ये व्यापून होतं. मग त्याच्यापेक्षा थोडं
पर्याय बदलल्या. ज्या वेळेला ते कच्चं होतं त्यावेळेला ते कसं होतं, हिरवं, आंबट, कडक अशी त्याची पर्याय होती. ज्याला पिकलं त्यावेळेला त्याची काय झाली, पिवळा, गोड आणि मऊ अशी त्याचे पर्याय झाले. परंतु ते जे परमाणु आहेत तेच परमाणु कच्चे होते, तेच परमाणु काय झाले, थोडं पक्व रूपाला परिणाम झाले. आंबा एक आपण उदाहरणामध्ये घेतला की एक द्रव्य म्हणून, तसे तर प्रत्येक द्रव्य जे आहे ते आपापल्या गुण पर्यायांना प्राप्त होत आहे. मग आता हे जगात काय चालले घडामोडी, आपल्याला काय वाटतंय की ते बाहेर जगामध्ये घडामोडी चालले. जगामध्ये किती घडामोडी झाल्या तरी आपल्यामध्ये जे परिणाम झाले तेच आपल्यामध्ये आहे. बाहेरच्या घडामोडी आपल्यामध्ये येत नाही की आपल्या त्याच्यामध्ये जात नाही. प्रत्येक द्रव्य आपापल्या गुणपर्यायालाच काय होत असतं, प्राप्त होत असतं. आता शरीराची अवस्था व्हायला लागलेली आहे किंवा शरीराचं काहीतरी बिघाड झाला म्हणा, त्याला आपला बिघाड झाला का, जवळ असल्यामुळे आपल्याला काय वाटतं की ते शरीरात झालं की माझ्यामध्येच झालं, परंतु त्याचा परिणाम त्याच्यामध्ये आहे, जीवाचा परिणाम जीवामध्ये. मी प्रत्येक सांगायचा उद्देश काय की प्रत्येक द्रव्य आपापल्या गुणपर्यायालाच प्राप्त होतं. जीव पुद्गलाच्या गुणपर्यायाला प्राप्त होत नाही आणि पुद्गल जीवाच्या गुणपर्यायाला प्राप्त होत नाही. अशी वस्तूमध्ये स्वतंत्र व्यवस्था आहे. मग एक जीवाचा परिणाम दुसऱ्यामध्ये येते की नाही. समजा आपल्या मुलाला काहीतरी झालं तर आईला काय होतं, त्रास होतो. मायला काय वाटतं की मुलामध्ये जे झालं ते आपल्यामध्येच झालं आहे, त्याला त्रास झाला की मला त्रास होतो. तर ही काही आपली एकत्वाचा मोह आहे आणि त्यामुळे त्याला दुःख होतं. परंतु वास्तविक बघायला गेलं तर त्या मुलामध्ये जे परिणाम झालेले आहे ते त्याच्यामध्येच झालेलं आहे, आपल्यामध्ये नाही. हे सगळं मूळ आपलं जे दुःखाचं मूळ काय आहे तर द्रव्य गुण पर्याय आपण जाणलं, व्यवस्था जाणली, वस्तू व्यवस्थेला आपण जाणलं नाही आणि म्हणून सगळं काय आहे आपल्या जीवनामध्ये हे दुःख, आकुलता, चिंता सगळ्या कशामुळे आहेत, वस्तू स्वरूपाला न जाणलं. एकदा वस्तू स्वरूप जाणलं की मग ह्या सगळ्या चिंता आपल्या कमी व्हायला लागतात. आता पूर्ण जाणार नाही तर पूर्ण आपल्या कशा आहे, संपणार नाही. पूर्ण वितराग झाल्यानंतर पूर्ण सुटेल आपलं. म्हणून ही वस्तू व्यवस्था आपल्याला समजून घ्यायची की द्रव्य म्हणजे काय, की हे कायम राहणार. मग समजा आपण ही पर्याय सोडून दुसऱ्या पर्यायामध्ये गेलो तर द्रव्य नष्ट झालं का, कारण द्रव्य कसं आहे सांगितलं, अनादि अनंत आहे. मग ज्याने हे जाणलेले समजा की द्रव्य अनादि अनंत आहे, त्याला समजा पर्याय बदलली किंवा आपल्यातून काही बाजूला झालं, वेगळं झालं, त्याला तुला त्रास होतो का, तो समजतोय की हे काय झालेलं आहे, फक्त इथून मरून तो दुसऱ्या पर्यायामध्ये गेला परंतु जीव नष्ट झालेला नाही आणि त्यामुळं त्याला आकुलता होत नाही. म्हणजे थोडे काळाकरता झाली तरी सुद्धा तो लगेच सावध होतो की आपण विसरलो आपल्या आत्म्याला, आपल्या द्रव्याला. आपलं द्रव्य जर काय नष्ट होणार नाही, कोणताही रोग झाला तरी सुद्धा तो घाबरत नाही. का घाबरत नाही तर त्याला माहिती आहे की रोग माझा नाश करणार नाही, शरीराचा नाश करेल. काय लक्षात आलं, द्रव्य कशात म्हणतात, दुसरी व्याख्या ते आपापल्या गुणपर्यायांना मग हे सगळे शब्द नुसतं रटायचे की आपण वास्तविक समजून घ्यायचे. तिथं शब्द तर अनेक वेळा रटलेत आपण, हे सगळे व्याख्या सगळं तोंडपाठ झाले 11 अंग, परंतु तरी सुद्धा त्यातलं मर्म समजलं नाही की हा जीव सम्यक दर्शनाला प्राप्त करू शकत नाही. म्हणून हे सगळं समजून द्रव्य म्हणजे द्रव्य म्हटलं की नंतर आपल्या लक्षात यायला पाहिजे की हे जीवद्रव्य, हे जीवद्रव्य कसं आहे, अनादी काळापासून आहे, सगळ्या आपापल्या गुणपर्यायाला प्राप्त होत आलेलं आहे. आता पण आपल्या पर्यायाला प्राप्त होत आहे, पुढे सुद्धा आपल्या प्राप्त होणार आहे. अशा प्रकारचे द्रव्य आहे. मग हे द्रव्य कायम आता सुद्धा आहे, त्या द्रव्याकडे बघायचं आपण. मग त्या द्रव्याकडे जर बघितलं तर लक्षात द्रव्य आहेच आपल्याला काही कमी आहे आणि द्रव्य कसं आहे, अनंत गुणांचा समूह आहे. ते द्रव्यामध्ये कायम गुण भरलेले आहेत, त्यामुळे आपल्यामध्ये काही कमी नाही.
सतत आपण त्या द्रव्याकडे दृष्टी ठेवली की आपल्याला सम्यक दर्शन प्राप्त होते. तर द्रव्य हे पहिलं व्याख्या झाल्या. पुढे काय आहे? गुण. एकातनं दुसरे प्रश्न निर्माण झाले. अनंत द्रव्याचे किंवा 6 द्रव्यांच्या समूहाला विश्व म्हणतात. मग द्रव्य कशाला म्हणतात? मग दुसरी व्याख्या गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. दोन्ही व्याख्या लक्षात ठेवायच्या द्रव्याच्या. मग ते त्यातून प्रश्न आहे की गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात तर मग गुण कशास म्हणतात? हा पुढचा प्रश्न आला. गुण कशास म्हणतात? मग पुढची तिसरी व्याख्या सांगितली की जे द्रव्य कोण असते ते वाचा. जे द्रव्याच्या संपूर्ण भागामध्ये व सर्व अवस्थेमध्ये राहतात त्यांना गुण म्हणतात. जे द्रव्याच्या संपूर्ण भागामध्ये व सर्व अवस्थेमध्ये राहतात त्यांना गुण म्हणतात. म्हणजे काय सांगितलं? सर्व भाग म्हणजे काय ना? द्रव्याचं जेवढं द्रव्य आहे, आता आपलं जीव द्रव्य केवढं आहे? एवढं शरीरामध्ये आहे तेवढं आहे. स्वदेह प्रमितश्चाय. जीव केवढा? आपला देह प्रमाण. म्हणजे शरीरामध्ये जीव राहतो त्यावेळेला जेवढं शरीर असेल तेवढ्या शरीरामध्ये जीवद्रव्य व्यापून. जीवद्रव्याचा वास्तविक विस्तार किती आहे? लोकाकाश एवढा. तेवढे प्रदेश आहे. जर पसरायचं ठरवलं जीवाने तर किती पसरू शकतो? पूर्ण लोकांमध्ये पसरू शकतो. केवळी समुद्रात होतो. परंतु संसार अवस्थेमध्ये जेवढं शरीर प्राप्त झालं असेल त्या शरीरामध्येच व्यापून होतं. त्याच्या शरीराच्या बाहेर जात नाही. तर मग त्या शरीर प्रमाण आहे आत्मा. मग तेवढ्या आता हे जीव आहे द्रव्य आपले एवढा असं समजूया, जे आकाराच्या अपेक्षेनं, क्षेत्राच्या अपेक्षेनं. मग तेवढ्या सगळ्या भागामध्ये काय आहे? सगळे गुण आहेत. ज्ञान गुण, दर्शन गुण, चारित्र्य गुण, हे सगळे जीवाचे गुण कितीमध्ये व्यापून राहतात? संपूर्ण भागामध्ये. म्हणजे असं नाही की इथं ज्ञान आहे मला इथं ज्ञान नाही. इथं समजा काहीतरी चावलं तर कळते की तुम्हाला? कसं कळते? ते तुमच्या विज्ञानामध्ये की काहीतरी हे जाते आणि तिथं संवेदना जाते काय 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 सांगतात ना. परंतु इथं सुद्धा ज्ञान आहे म्हणून तिथं आपल्याला लक्षात आलं. पायाला तर समजा बसलोय आपण मांडी काढून, दिसत नाही काहीतरी सुद्धा. मुंगी चावली समजा आपल्या पोटाला, लगेच समजते की नाही आपल्याला? तसं समजलं तर तिथं पण चेतना आहे, तिथं पण ज्ञान आहे. ते शरीराच्या सगळ्या भागामध्ये जीव आहे तर त्या सगळ्या भागामध्ये जीवाचे सगळे गुण त्या सगळ्या भागामध्ये व्यापून आहे. सुख गुण सुद्धा कुठं आहे? हृदयातच नाहीये. संपूर्ण भागामध्ये सुख गुण. समजा कोणत्या तरी व्यक्तीला बघितल्यानंतर आपल्याला आनंद झाला, त्याला पूर्ण शरीरामध्ये रोमांच होतात की नाही? जेवढ्या आत्म्याचे प्रदेश आहेत त्या सगळ्यामध्ये तो सुख गुण जो आहे तो प्रफुल्लित होतो. म्हणून कोणत्या जसा आंबा आहे किंवा साखर आहे समजा, त्या साखरेच्या कोणत्या भागामध्ये गोडी आहे? खाली वर कोपऱ्यात कुठे आहे? सगळ्या भागात आहे ना. सफेद कुठं आहे साखर? सगळ्या भागात आहे. खरबरीत कुठं आहे? सगळ्या भागात आहे. मग ते प्रत्येक द्रव्यामध्ये गुण जे असतात ते सर्व भागामध्ये व्यापून असतात. कोणतंही द्रव्य घ्या, त्या द्रव्याच्या असं नाही की एका भागामध्ये गुण आहे एका भागामध्ये, तो एकच गुण संपूर्ण प्रदेशामध्ये व्यापून असतो. जेवढं द्रव्याचे प्रदेश व्यापून तेवढंच तो गुण व्यापत असतो. आणि दुसरं सांगितले की सर्व अवस्थेमध्ये गुण कधी आहे? सगळ्या भागामध्ये सर्व क्षेत्र व्यापलेले आहे. परंतु काळाच्या अपेक्षेने जर आता एक गुण काल आहे तर उद्या असणार आहे, कधी असणार आहे? तर काय सांगितलं? सर्व अवस्थेमध्ये गुण आता ऐकायला बघणं आहे असं नाही, सर्व अवस्थेमध्ये राहतात. म्हणजे अनादी काळापासून जी जीवद्रव्याची अवस्था होत आलेली आहे त्या सगळ्या अवस्थेमध्ये आता आपण एवढे भाव धारण केले, केंद्रीय पर्यामध्ये पण गेलो तर ज्ञान नष्ट झालं का आपलं? नाही नष्ट झालं. केंद्रीय पर्यामध्ये गेलं तरी ज्ञान असणारच, पंचेंद्रिय पर्यामध्ये गेलं तरी ज्ञान असणार. आता पण आहे आणि सिद्ध अवस्थेमध्ये सुद्धा ते ज्ञान व्यापून असणार. म्हणजे कोणत्याही अवस्थेमध्ये गुणांचा अभाव होत नाही.
सत्पुरुषामध्ये वर्ण रस गंध स्पर्श हे गुण आहेत. तर आंबा ज्यावेळेला कच्चा होता त्यावेळेस सुद्धा वर्ण रस गंध स्पर्श होते की नाही त्याच्यामध्ये. कोणत्या ना कोणता तरी त्याला रंग होताच, कोणता ना कोणता तरी स्पर्श होताच, कोणता ना कोणता तरी त्याला गंध होता आणि कोणता ना कोणता तरी त्याला रस होताच. पिकल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये वर्ण रस गंध आहेत की नाही आहे. मग त्याच्या आता ते पुढे पर्याय बघणार आपण. ते पर्याय बदलले परंतु गुण तो कायम आहे. एकेंद्रिय पर्यायामध्ये ज्ञान होतं परंतु ते अल्प होतं. द्वितीय पर्यायामध्ये गेल्यानंतर ते वाढलं. पुन्हा पुढच्या चतुरेंद्रिय चतुरेंद्रिय पंचेंद्रिय पर्यायामध्ये त्या ज्ञानाचा विकास होत जातो. पुन्हा या पंचेंद्रिय पर्यायामध्ये सुद्धा कुणाला कमी ज्ञान आहे कुणाला जास्त ज्ञान आहे. नंतर श्रुत केवढी झाल्यानंतर पुन्हा खूप ज्ञानाचा विकास झाला. परंतु ज्ञान गुण जो आहे तो कधी सोडणार नाही, तो कायम असणार. त्याची जी व्यक्तता आहे प्रगटता आहे ती कमी जास्त होते परंतु तो गुण कधीही नष्ट होत. लक्षात येते. जसं महाराजांनी सांगितलं नुसतं ऐकू नका, तुम्ही ते समजून घेऊन प्रश्न निर्माण होते तुमच्यामध्ये. असं आहे बाबा कसं होते मग हे असं लक्षात यायला पाहिजे की मग त्यावेळेला कोणत्याही अवस्थेमध्ये साखर पूर्वी पण गोड होती, ती खरबरीत होती, पांढरी होती, आता पण म्हणजे गुण हे सगळ्या अवस्थेमध्ये असतात. कुठल्या अवस्थेत ते आपल्याला सोडत नाहीत. म्हणून गुणांचे समूहाला म्हटलं ना. गुण कुणाला म्हणायचं की जे द्रव्याच्या संपूर्ण भागामध्ये क्षेत्राच्या अपेक्षेने सांगितलं, द्रव्याच्या पूर्ण क्षेत्रामध्ये आहे आणि द्रव्याच्या सगळ्या अवस्थेमध्ये सदैव द्रव्याबरोबर असणारच. जे द्रव्य अनादि अनंत आहे तर गुण पण कसे असणार मग अनादि अनंत. विश्व अनादि अनंत आहे, द्रव्य पण अनादि अनंत आहे आणि गुण सुद्धा अनादि अनंत आहे. आपण ज्याला तर व्यवहारात गुण म्हणतो ती तर गुण नाहीये. व्यवहारात ज्याला आपण गुण म्हणतो त्याच्यामध्ये खूप गुण आहेत, ती पर्यायच आहे, ते गुण नाही. गुण म्हणजे हे सतत असतं, कधी कोणत्याही अवस्थेत नष्ट होत नाही, त्याला म्हणायचं गुण. प्रत्येक द्रव्याचे गुण आता पुढे सांगतील, सामान्य विशेष गुण वगैरे त्याचे भेद सांगणार आहेत. पुढे अजून एक पर्यायाची व्याख्या झाल्यानंतर त्या गुणांचे भेद प्रभेद वर्णन करतात. आणि गुण कसे असतात. द्रव्याची विशेषता सांगितली होती काय, अन्वय म्हणजे द्रव्य, तोचपणा. तर त्या अन्वयाचे जे विशेषण आहे, जे द्रव्य तर सगळेच आहेत ना, जीव पुद्गल धर्म अधर्म आकाश. मग हे द्रव्य वेगळं आहे, हे द्रव्य वेगळं आहे, हे कशावर ओळखलं. आता हे टेबल पुद्गल द्रव्य आहे, मी जीव द्रव्य आहे, हे तुम्ही कशावर ओळखलं. गुणावरून ओळखलं. गुण जे आहे ते काय करतात, एका द्रव्याला दुसऱ्या द्रव्यापासून भिन्न करतात, पृथक करतात. आपण जसं आता व्यवहारात बघतो की हे साखर आहे हे मीठ आहे, कसं ओळखलं तुम्ही. साखर आहे आता पांढरी आहे, ती पण बरणीत भरलेली आहे, गोरा साखर केली आणि एका सेंध मीठ भरलेलं आहे. आता हे साखर आहे ते मीठ आहे, तुम्हाला ओळखत नाही ना लवकर, कारण त्याचा रंग एकच दिसतो आणि त्याच्यामध्ये हे सगळं समान दिसतंय. तर त्याच्या विशेषतेवरून आपण ओळखतो की साखर गोड असते आणि मीठ खारट असते. मग त्या गुणावरून काय करतो आपण, त्या द्रव्याला वेगळं करतो. तसं तर हे पुद्गल आहे हे जीव आहे, हे कसं ओळखतं आपण, गुणावरून ओळखतं. जीव आहे त्याच्यामध्ये चेतनता असते, ज्ञान दर्शन असतं आणि पुद्गलामध्ये ज्ञान दर्शन चेतनता असत नाही. म्हणून काय आहे त्याला ते काही जाणत नाही. जे गुण हे काय करतात, एका द्रव्याला दुसऱ्या द्रव्यापासून भिन्न करतात, पृथक करतात. म्हणजे ज्याला आपण भेद विज्ञान करू तर ते कशावरून करणार, भेद विज्ञान ह्या गुणावरूनच करणार. हे गुण माझ्यामध्ये आहे म्हटल्यावर मी जीव द्रव्य, हे गुण माझ्यामध्ये नाही म्हणजे मी पुद्गल द्रव्य नाही, असा तिथं भेद गुणांच्या द्वारे केला जातो. म्हणून गुणांचं एक नाव आहे अन्वयाचे जे विशेषण आहे. द्रव्याला काय म्हटलं आपण, अन्वय, तोचपणा, आणि त्यामध्ये जो त्याची जी विशेषता त्याला म्हणायचं गुण. द्या गुणाचं मी जे सांगतो ते महत्वाचं तुम्हाला शिकायला मिळणार नाही.
गुणाचं काय काय नाव येते ते सांग. अन्वयी विशेषण, जे द्रव्याचे जे विशेषण असतात. आणि दुसरं द्रव्य स्वतः कसं आहे, अन्वयी आहे. द्रव्य गुण पण तेच असतात, ते पण कधी बदलत नाही, म्हणून त्याला अन्वयाला धारण करणारे त्याला काय म्हणतात, अन्वयी. तिसरं गुण सांगितलं कशा असतात, गुण सहभूत, म्हणजे गुण सगळे एका वेळेला ऍट असतात. ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य, जितके पण अनंत गुण आहेत ते सगळे एक साथ सहभूत त्याला म्हणजे द्रव्याबरोबर असतातच ते कायम, म्हणून त्याचं काय विशेषण आहे, गुणाचं सहभू असतात. द्रव्य कसे असतात, सहभू असतात. आणि हे तर सांगितलं तुम्हाला मगाशी, अनादि अनंत असतात. गुण कसे असतात, अनादि अनंत. ते पण स्वतः सिद्ध आहे, त्याला पण कोणी बनवलेलं नाही. जसं उदाहरण आपण आंब्याचं वगैरे देत असेल तरी सोन्याचं उदाहरण दिलं. सोन्यामध्ये कोणते गुण आहेत, पिवळेपणा, स्निग्धपणा, जडपणा, भारीपणा, हे सगळे काय त्याचे गुण. सोनं कोणत्या अवस्थेत असलं तर त्याच्यामध्ये गुण असणार आहे की नाही, म्हणून गुणाची व्याख्या काय केली, सर्व अवस्थेमध्ये असतात गुण. कुठल्या अवस्थेमध्ये, द्रव्याला सोडत नाही, द्रव्याच्या सर्व भागामध्ये असतात आणि सर्व अवस्थेमध्ये असतात. म्हणजे क्षेत्र आणि काळ, द्रव्याच्या सर्व क्षेत्रामध्ये आहेत आणि द्रव्याच्या सर्व काळामध्ये. मग आपल्याला कशाची भीती आहे सांगा, सारखं भीती वाटते की चोर काहीतरी चोरी करून घेईल, कोण तर आपलं हडप करून घेईल, चोरीला जाईल, कोणी वाटून घेईल, किंवा आणखी राजा मागे सांगावं ते नाही कोणाला भीती. सतत भीती असते. आपल्या जर हे काय संपत्ती ऐश्वर्य आहे, हे आपल्यापासून होऊ नये, काहीतरी आग लागेल, काहीतरी भूकंप झाला तर त्याच्यामध्ये नष्ट होईल. झालं ना तसं, ह्याच्यामध्ये तुमच्या आजूबाजूला किल्ल्यावरील भागामध्ये भूकंप झाला, सगळ्यांचं उद्ध्वस्त झालं, सगळी संपत्ती नष्ट झाली, की गरीब झाले सगळे. परंतु ही गुणरूपी संपत्ती ही खरी वास्तविक जीवाची, सगळ्या द्रव्यांची आपली संपत्ती आहे. कोणती संपत्ती आहे, गुणरूपी संपत्ती. गुण हेच वास्तविक संपदा आहे. मग ही संपदा कधी नष्ट होणार का, तर जर आपल्याला काहीतरी झालं, हार्ट अटॅक झालं, मेलो, गुण नष्ट होणार का आपले, गरिबी आली तर नष्ट होणार का गुण. हे सगळं आपलं ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य सगळे गुण आपल्या बरोबर राहणारच, कधीही आपल्याला सोडणार नाही. म्हणून ही अविनाशी अशी संपदा. कशी संपदा आहे, गुणरूपी संपत्ती. ही खरी द्रव्याची आपलं वैभव आहे, हे द्रव्याचं ऐश्वर्य आहे. कोणतं द्रव्याचं ऐश्वर्य, काय, पैसा, सोनं, चांदी, हिरा, माणिक, मोती घातलं की आपल्याला किती वाटतं, हाऊस वाटतं ना. बघा आमच्याजवळ किती संपत्ती आहे, आमच्याजवळ किती वैभव आहे. हे सगळं वैभव इथंच राहणार आहे, ते नष्ट होणार आहे, ते आपलं नाही आहे वास्तविक. आपण मोहामुळे त्याला आपलं मानलेलं आहे, परंतु वास्तविक जे आपल्याजवळ गुण आहे, किती गुण आहेत ते आपल्याला अजून कल्पना नाही आहे त्याची. अनंत गुण आहेत, अनंत, एक दोन नाही आहे. ते सगळे अनंत गुण आता सुद्धा आहेत, पूर्वीही होते आपल्याजवळ आणि पुढे सुद्धा सतत राहणार. ते म्हणतात ना की एखादा कोणी असा ऐश्वर्यवान आहे, राजाचा मुलगा समजा किंवा सेठजीचा मुलगा आहे आणि त्याची संपत्ती सगळी भरपूर आहे स्टेट, परंतु ती स्टेट काय झालेली आहे, तो लहान असल्यामुळे त्याला त्याच्या नावावर केली गेलेली नाही आणि ती सगळी संपत्ती त्याच्या जमिनीमध्ये काढलेली आहे. समजा ते पूर्वीचे लोक काय करायचे, बँका कुठं होती, जमीन हेच बँका होत्या, जमिनीमध्ये काढून ठेवायची तिथं आपलं धन सुरक्षित राहील म्हणून. मग त्या मुलाला माहित नव्हतं की आपली एवढी संपत्ती आहे म्हणून, आणि तो काय करत होता, भीक मागत होता, कारण पोट कसं भरायलाच पाहिजे ना, आणि तो सगळीकडे भीक मागायचा. मग गावातले लोक जे आहेत
त्यांना माहित होतं की याची खूप संपत्ती आहे. मग तो मोठा झाल्यानंतर सगळेजण म्हणजे तू का भीक मागतोयस? तुझे तर वडिलांची एवढीच ते काय एवढं धन आहे. तू बघ ते कुठं आहे धन, तुझ्या घरामध्येच ते काढलेलं आहे. आणि त्या एवढ्या मोठ्या संपत्तीचं तू मालक आहेस. मग त्याला ते पटत नव्हतं पहिल्यांदा. मग पुन्हा पुन्हा सगळ्यांनी सांगितल्यानंतर त्याला काहीतरी वाटत, संशय वाटायला लागला, खरंच काहीतरी असणार आहे. तो ज्यावेळेला ते घर खोदतो, त्या जमिनीच्या खाली बघतो, तर कितीतरी हंडे चांदीचे त्या ठिकाणी, नाण्यांचे असे हंडे खोदलेले होते. मग ते बघितल्यानंतर त्याला काय वाटलं, आता भिकारी असं वाटलं का त्याला? म्हणजे ते धन त्याच्या घरामध्ये होतं, परंतु त्याला माहित नव्हतं, म्हणून तो भीक मागत होता. तसं आपलं सुद्धा झालेलं आहे. तसं आपलं झालेलं आहे. काय करायचं? मला सुख पाहिजे, मला ज्ञान मिळवायचं आहे, मला अमुक करायचं, मला तमुक मिळवायचं आहे. कुठं जायची गरज आहे? तुम्हाला भीक मागायची गरज आहे? ज्ञान तुमच्या जवळ आहे, सुख तुमच्या जवळ आहे, वीर्य तुमच्या जवळ आहे, सगळं काही आपल्या जवळ ऑलरेडी आहे, स्टेट आपल्या जवळ. परंतु ती काय झालेली आहे? कर्मरूपी पृथ्वीच्या खाली गाडले गेलेली आहे आणि ते आपल्याला दिसत नाहीये, व्यक्त नाहीये. आणि त्यामुळे आपल्याला कळतंय माझ्याजवळ काही ज्ञानच नाही, मी खूप अडाणी आहे, मी खूप मंद बुद्धी आहे, माझ्याजवळ सुख नाही, मला किती दुःख आहे. बघा, तुम्हाला माहिती आहे का माझ्या जीवनात किती दुःख आहे? माझं दोन्ही आहे, मी एकटा आहे, मला बघणारा कोण नाही, मी अनाथ आहे, माझ्याजवळ पैसा नाही, माझ्याजवळ घर नाही, अमुक नाही, तमुक नाही, तमुक नाही. सगळे किती उणिवा सांगतो. का सांगतोय हा उणिवा? की त्याने त्या कर्मरूपी पृथ्वीच्या खाली दडलेली आपली अनंत गुणरूपी संपत्ती पाहिलेली नाही, म्हणून त्याला हे सगळं स्वतःमध्ये एवढ्या उणिवा दिसत आहे. मग हे शिकून आपल्याला तेच आपल्याला जागरूक करायचं आहे की गुण हे मला कधीही सोडत नाहीत. आणि गुण किती ते सांगणार आहेत आपल्याला की अनंत गुण आहेत प्रत्येक द्रव्यामध्ये. एक छोटासा परमाणु जो आहे, त्या परमाणूमध्ये सुद्धा किती गुण आहेत? अनंत गुण भरले. तो सुद्धा अनंत गुणांचा समूह आहे. एक द्रव्य म्हटले की अनंत गुणांचा समूह. मग मी पण एक द्रव्य आहे, तर माझ्यामध्ये किती गुण आहेत? अनंत गुण भरलेले आहेत. असं हे आपल्याला असा आनंद यायला, ते ऐश्वर्य आपल्याला बघायला पाहिजे आपण. आणि आपल्याला सांगतायत गुण पटत नाही, पण ऐकल्यानंतर आपल्याला विश्वास आला, एक एक त्या गुणांचं आपल्याला दर्शन व्हायला लागलं. हा, खरोखर माझ्याजवळ एवढं वैभव आहे, हे आपल्याला लक्षात येईल. नाही, तू तो अनंत गुणांची खाण, तू काय आहेस? अनंत गुणांची खाण आहेस. परंतु ते न जाणल्यामुळं आपण दर भीक मागायला लागलोय. चला मला ज्ञान द्यावं, मला ज्ञान नाही, मला जरा सुख द्या, मला सुख नाहीये, मी सुखी. कोणाकडे सुख मागायचे? कुठे सुख मागतो की सगळ्यांच्याकडे? मला काय पाहिजे? गळ्यातला नेकलेस पाहिजे, ते मिळालं तर मला चैन, आणि नाही मिळालं तर मला चैन पडणार नाही. मग ते तुमचं सुख चैन त्याच्यामध्ये आहे का, त्या नेकलेस मध्ये? मला अमुक कॉम्प्युटर पाहिजे, ते मिळालं तर मी सुखी होईल. टीव्ही पाहिजे, काय एअर कंडिशन रूम पाहिजे, आणखीन काय काय पाहिजे, सगळ्या सुख सुविधा पाहिजे. त्या सुख सुविधा असेल तर मी सुखी, आणि ते नसेल तर मी दुःखी. झोपडीतले लोक दुःखी आहेत आणि मी हे सगळे सुख सुविधा असेल तर मी सुखी आहे. ही आपली काय झालेली आहे? भ्रामक कल्पना. सुखासाठी सिद्धालयामध्ये सिद्ध भगवान आहेत, ते किती आहेत? अनंत सुखी आहेत. कोणत्या कोणत्या सुविधा त्यांच्या जवळ आहेत? काय काय त्यांच्या जवळ? बंगला आहे, स्त्री आहे, मुलं आहेत, संपत्ती, धन आहे, रत्न, माणिक, हिरा, काय आहे त्यांच्या जवळ? ते सिद्ध तर तुम्हाला दिसत नाही. समोर शरणामध्ये केवली भगवान बसले, सुखी आहेत की नाही? ते पूर्ण आनंदी आहेत. त्यांचा चेहराच आपल्याला सांगतो की ते पूर्ण आनंदी आणि सुखी आहे. मग त्यांच्याजवळ बाहेर कोणती संपदा आहे? काहीच नाही. परंतु त्याने आपल्या अनंत गुणरूपी वैभवाला प्राप्त केलेला आहे आणि म्हणून ते सुखी दिसतात आपल्याला. मग आज आपण ही जर जाणीव केली की मी अनंत गुणांचा मालक आहे, अनंत गुणांचा स्वामी आहे, अनंत गुण माझ्यामध्ये भरले आहेत. एक दोन चार गुण आपले कोणतं सांगितलं तर किती आनंद होतो आपल्याला. तू खूप हुशार आहेस म्हटल्यावर कसं वाटतंय? छान वाटतंय.
ही मुलगी खूप सज्जन आहे, खूप सच्शील आहे, खूप सत्य बोलणारी आहे असं म्हटल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो. इथे तर म्हणतात की 2-4 गुण नाही, तुमच्यामध्ये अनंत गुण आहेत, परंतु ते अनंत गुण आहेत त्याची आपल्याला खात्री होईल, तो विश्वास बसेल आपल्याला आणि त्यामुळे आम्ही स्वतःमध्ये उणीव भासित करतो. तर वास्तविक हेच आपल्याला अंतरंगामध्ये विश्वासाबरोबर गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात आणि गुण जे आहे ते द्रव्याच्या सर्व भागामध्ये सर्व काळामध्ये घडतात. कोणतीही अशी अवस्था नाही किंवा कोणतंही असं क्षेत्र द्रव्याचं नाही की ज्यामध्ये गुण नाहीत. मग आता सुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये आपल्यासारखेच भगवान होते, माझा भगवान झाले ते सुद्धा संसारी होते की त्यांच्यावर सुद्धा काही आपल्यासारखंच थोडं ज्ञान होतं, थोडं सुख होतं. अशा असताना सुद्धा आज ते कसे काय त्या अवस्थेला प्राप्त झाले, सुख अवस्थेला? तर त्यांनी हे आपल्या द्रव्याने आपल्या गुणाला ओळखलं. माझ्यामध्ये आहे, दुसऱ्यामध्ये नाही, म्हणून तो दुसऱ्यामधून सुख मागणं बंद केलं. आता मुनिराज पण झाले, त्यांच्या घरात काही कमी होतं का? त्यांना काही नव्हतं का वैभव वगैरे? सगळे त्या असतात सुद्धा का सोडतात, त्याचा का त्याग करतात? तर ते ओळखतात की हे बाहेरचं वैभव माझं नाही, आपलं वास्तविक अनंत गुण हे माझं वैभव आहे आणि ते मला प्राप्त होतं. ते प्राप्त करण्यासाठी, ते मिळवण्यासाठी ते ह्या सगळ्या बाहेरच्या संपत्तीचा त्याग करतात. मग त्या लक्षात आलं प्रत्येकाच्या मध्ये किती गुण आहेत आणि कधी आहेत ते, कुठं आहेत, कुठे आहेत आत्म्यामध्ये? संपूर्ण भागात, आत्म्याच्या संपूर्ण भागात आहे आणि आत्म्याच्या सर्व अवस्थेमध्ये, कुठल्या अवस्थेमध्ये जाऊ त्यामध्ये गुण आहेतच. कारण गुण सोडले की आत्माच राहणार नाही. गुण जर बाजूला झाले तर ते द्रव्यच राहू शकत नाही. गुणांच्या समूहालाच द्रव्य म्हटले. हे द्रव्य गुण आणि पर्याय हे समजणं फार आवश्यक आहे. हे समजलं तर आपण डोळच बंद म्हणायचं, नाही तर सगळं अंधारातच चाललेलं आहे. आपले जे काही वार करणं चालू आहे ते कशात आहे, अंधारामध्ये चालले. आणि जर हे द्रव्य गुण पर्यायचं स्वरूप आपल्याला समजलं तर आपण प्रकाशामध्ये आलो आणि खरोखर आपण जीवन जगू, वास्तविक वस्तू स्वरूपाला जाणून घेऊन जगू. तर अशा प्रकारे द्रव्य आणि गुण हे दोन समजले. गुणांची काय काय विशेषता सांगितली, अन्वयाचे विशेषण असतात, ते द्रव्याचे ते विशेषण असतात आणि ह्या विशेषणावरूनच आपण एका द्रव्याला दुसऱ्या द्रव्यावरून भिन्न करतो. अन्वयी असतात म्हणजे ते सुद्धा तेच असतात, गुण सुद्धा बदलत नाही. आणि सहगुण म्हणजे एका वेळा गुण आहेत, क्रमाक्रमाने नाही, पहिल्यांदा एक गुण येईल, मग नंतर दुसरा येईल, मग तिसरा येईल, असं नाही. ॲट ए टाइम एका वेळा सगळे आहेत द्रव्याबरोबर, म्हणून त्याला काय म्हणतात, सहगुण म्हणतात. आणि गुण सुद्धा कधी आहेत, अनादी अनंत आहे. आता पुढचं येतं वेळ झाला, पर्याय कशाच म्हणतात. हे पाठ पण करायचं आणि एकांतामध्ये 5 मिनिटं बसून चिंतन करायचं. हे सांगितलं कसं आहे, ते वस्तू जाणण्याचा प्रयत्न करायचा, शब्द फक्त जाणायचे नाही. शब्द हे काय आहेत, निर्देशक आहेत, ते कुठल्या तरी वस्तूचा निर्देश करतात. आता जसं पिंची म्हटलं, हा शब्द झाला पिंची, तो शब्द काय करतो, ही पिंची दाखवतो आपल्याला. आता मी म्हटलं माईक, माईक म्हणूया, तुम्ही माईक शब्द ऐकून आला तर माईक ऐकून आला, म्हणजे तो माईक शब्द ह्या माईक वस्तूला दाखवतोय ना, तसं प्रत्येक शब्द जे आहे त्या वस्तूला दाखवत असते. म्हणून शब्दावरून त्या वस्तूकडे जायचं. द्रव्य म्हटल्यानंतर आपल्याला हे असंख्य प्रदेश आपलं आत्मद्रव्य असं आपल्याला लक्षात यायला पाहिजे. गुण म्हटल्यानंतर ह्या द्रव्यामध्ये भरलेले जे काही विशेषता आहे, ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य आदी, अस्तित्व, वस्तुत्व आदी गुण आपण सांगणार आहे थोडे सगळ्याचे गुण. ते गुण म्हणजे हे द्रव्य आहे असं आपल्याला. गुण म्हटल्यानंतर ह्या द्रव्याचीच ही विशेषता आहे, ते द्रव्यामध्येच राहतात व्यापून, म्हणजे गुण आहे. मग माझ्यामध्ये पण सगळे गुण व्यापून आहेत असं आपल्यामध्ये बघायचं, त्या गुणांना, त्या द्रव्याला आपल्यामध्ये बघायचं. हे मी द्रव्य आणि हे माझ्यामध्ये हे गुण आहे आणि हा खरा मी आहे. हे जे काही चर्ममय शरीर दिसतं हे मी नाही आहे, हे उद्गत द्रव्य, हे पण द्रव्य आहे, ते
पण द्रव्याचे पण गुण आहेत, परंतु हे गुण हे द्रव्य म्हणजे मी नाही. जीव द्रव्य म्हणजे मी आहे. माझ्यामध्ये माझे अनंत गुण आहेत आणि मी प्रत्येक समयाला माझ्या गुणपर्यंत प्राप्त होतो, दुसऱ्या द्रव्याच्या गुणपर्यंत प्राप्त होत नाही. प्रत्येक समयाला काम चालू आहे. तुम्हाला काय वाटतं मी कम्प्युटरवर बसून काम करायला लागलो तर मी काम करतो, स्वयंपाक करायला तर मी काम करतो, हे काम नाही आहे द्रव्याला. द्रव्याला काम काय? प्रत्येक समयाला आपल्या गुणपर्यंत प्राप्त होणं हे द्रव्याला काम चालू आहे. म्हणजे काम असलं तरी सुद्धा तिथं द्रव्य आपल्या ज्ञानातील गुणांना प्राप्त होत असतं. तर अशा प्रकारे द्रव्य आणि गुण हे दोनांचं आपण व्याख्यान आणि त्याचे स्वरूप समजले आणि ते तुम्ही सगळ्यांनी पुन्हा पुन्हा चिंतन करून आपल्या ज्ञानामध्ये त्याला धारण करायचं. डोळे बंद करा. ओळखा स्वतःच्या द्रव्याला. कुठे पहा स्वतःचे द्रव्य. हे दिसणारे शरीर म्हणजे माझे द्रव्य नव्हे, हे उद्गत द्रव्य आहे. कारण यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण आहे. मी जीव द्रव्य आहे, मी अमूर्त, त्यामुळे माझ्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण नाहीतच. माझ्यामध्ये ज्ञान दर्शन सुख वीर्य. शरीर भिन्न आहे आणि जीव भिन्न आहे. शरीर उद्गत द्रव्य आहे, मी उद्गत द्रव्य नाही, मी जीवच आहे. जो जाणतो तो जीव, ज्यामध्ये ज्ञान होत आहे, ज्यामध्ये सुख होत आहे, ज्यामध्ये चारित्र्य आहे, दर्शन आहे, तो जीव आहे. त्या जीवद्रव्याला गुणांच्या द्वारे पकडा. या गुणांचा समूह ज्यामध्ये आहे असे हे जीवद्रव्य आहे आणि मी जीव आहे. प्रतीती करा. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप सच्चिदानंद स्वरूप निर्मम निस्संग निरामय स्वरूप शुद्ध एको ध्रुव ओम.